हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा, संडे आहे आज आणि आज वाजलेत किती? 9:45 वाजत आलेत आणि मी संडेला लवकर होऊन रेडी होऊन चालले आहे शॉपिंगला, वाशीला. माझ्या ऑफिसची कलिग आहे, ऋतू आहे, मी आहे आणि माझी ऑफिसची जी कलिग आहे तिची फ्रेंड आहे. सो आम्ही असे 4 मिळून चाललो आहोत. मी इथून जाणार, तिच्या बिल्डिंगखाली गाडी पार्क करणार आणि आफ्टर दॅट ओला बुक करणार, मग तिथून ओलाने जाणार आहोत आम्ही. सो असं सगळं आमचा प्लॅन आहे. वाशीला चाललो आहे इनऑर्बिट मॉलमध्ये शॉपिंगला आणि काहीतरी फॅशन फॅक्टरी असं काहीतरी नाव आहे. तर तिकडे सेल लागला आहे 50% ऑफ आणि प्लस जुने कपडे द्यायचे, नवीन कपडे घ्यायचे. हां, ऑफकोर्स आपल्याला पे करायचं आहे, असं नाही की फुकट घेऊन यायचं आहे. सो आणि मी माझी घेऊन जायला निघाले होते. माझ्या पप्पांनी आणि माझ्या भावाने मला एवढी त्यांचीच कपडे काढून दिली ती एवढी बॅग भरून. आता काय करू मी म्हटलंय की ठीक आहे, मी आता यांच्यासोबत जाते. मी तुमच्याच दोघांचं घेऊन जाते. माझे आपण काय करू, इव्हिनिंगला जाऊ. मी पप्पांना म्हणाले आपण आपली कार घेऊन जाऊ इव्हिनिंगला. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, हे आमचं एवढं सामान आहे आणि आता आम्ही इकडे ओला बोलवणार आहे. ऋतू ओलाचा ॲप घेऊन तिला बोलव. नाही तू बोल. मला रिस्क नाही घ्यायची. तुला माहिती आहे चार्जर माझी रिस्क. अरे बोलो. नाही स्टोरेज फुल आहे माझं, खरंच स्टोरेज फुल आहे. अगं त्या दिवशी किती पार्टी वाले लेडीज आले ना, तरी माझे फोटो क्लिक करून अर्धे क्लिक झाले, अर्धे नाही झाले, कारण स्टोरेज फुल आहे. आम्ही माझ्या फ्रेंडच्या माझ्या कलिगच्या बिल्डिंग खाली आलो. गाडी इथे पार्क केली आहे आणि हे सगळं आमचं सामान आहे. तू सांग त्यांनी किती सकाळीच गेले आणि त्यांनी किती सामान घेतलं ते माहित नाही, पण आमच्या दोघींचं एवढं सामान. माझे कपडेच नाही याच्यात. आमच्याहून कमीच घेतला असणार. आम्ही शॉपिंगच एवढी करतो आणि घालत नाही. कुठे आली कशी नाही, काही यांनी बोलवली गाडी काय माहिती, पण छान हवं इथे. इथं ऍक्च्युली आपण त्यांना सांगायला पाहिजे होतं गाडी बोलवायला. तिकडून निघत होतं ना तेव्हा, है ना. जाऊ दे, ठीक आहे, बाय. सोनी 2.2 यार बॉटल घ्यायला हवी होती, है ना पाण्याची. मी तर नाश्ता न करता निघाले. मी करून आले. आता ते पूर्ण रेकॉर्ड करणार, फास्ट फॉरवर्ड टाकणार. का ए सीट बेल्ट लाव, वाचते कधी एक्स्ट्रा जातील परत. एक तर तुला खराब झाली त्यापूर्वी गाडीत बसले. दिसल्या बाय करत चालत बिचाऱ्या सगळ्यांना. ते बघ त्यालाच बाय करत होती. अगं ते बघ करते बाय. तिला आपण नाही आवडलो. तिला ते छोटे ते बघ ती बघते आपल्याकडे. किती माझी का सुंदर आहेत. इग्नोर करतात. मज्जा करतायत ग बिचाऱ्या. आपण दोघी ऋतू त्या आपण सीट खाली घ्यायला आपण एवढी गाडी आली. अगं लहानपणीच्या आपण दोघी असं बोलते मी. ती छोटी वाली मी मोठी. हा. सो फायनली आम्ही आता वाशीला पोहोचतोय. किंमतीच अख्ख्या गाडीत ना आम्ही तिघीच बडबड करत होतो. ही काहीच बोलत नव्हती. ती दिसत झालं माहितीये का, आपण दोघी पण अनोळखी, आपण तिघी ओळखीच्या. हा, आणि माझं कसं झालं, मला ह्या दोघी ओळखीचे आहेत, ती ओळखीची आपण नाही. दोघी कुठे ओळखीचे होते तरी बोलतोय. हा बोलतोय ते बडबड करणारे बोलतात सगळीकडे. आता आम्हाला बघायचंय, आम्हाला हकलवतात तिथून कसं. अरे मी मॉलच्या बाहेर येऊन थांबलोय कारण ते फॅशन फॅक्टरी ते अजून चालू नाही झाले. हे बघा, हवा खूप छान आहे, पण इथे यांनी सगळं ओलं गेले. काय बॅगा ठेवायला पण जागा नाही. कुठे तिकडं? हां चल, आता बॅगा त्या साईडला ठेवतो. इकडं उसाचा रस मिळतोय, तो पितोय. ऋतू त्या साईडला बसली आहे. तोंडच लपवते. ज्यूस सुद्धा पिऊन झाला, पण तरी मॉलमध्ये घेत नाही लोक आम्हाला. कसं वाटतंय गावाला आल्यासारखं? तुला कसं वाटतंय? हे काका सगळं दूध आहे. आम्हाला एका ठिकाणी उभं राहायला ठेवलेली जागा यांनी. खायलेली इथे डिलिशियस बर्गर. आम्ही येऊन थांबलोय आता मॅकडी मध्ये आणि ते पण आमची ऑर्डर घेत नाही. 5 मिनिटं त्यांना
हा, मला ती किती वाजता बोलली? 11:15 की 11:30? 11:30ला. 11:30. हा, तुम्ही 11:15 इथे या, 11:30ला ते चालू होणार आहे, असं बोलली ती. इथे या, म्हणजे ते आतमध्ये गेलं. हा, भूक लागली मला, भूक. आणि ही काहीच बोलत नाही. ती लाजते. मॉलमध्ये फक्त ती पण लाजते. ही माझी कलिग आहे, ही माझ्या कलिगची फ्रेंड आहे. आणि हिला तर तुम्ही ओळखतच. हिचं नाव वैष्णवी. हिला तर तुम्ही ओळख, आपल्याला सगळे ओळखतात. आपल्याला कोण नाही ओळखताच नाही. ज्यांनी ओळखलं पाहिजे तेच नाही ओळखत. बाकी सगळे ओळखत. ही साक्षी आहे माझी कलिग, जिला तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिले मस्ती करताना, डान्स करताना. नुसतं डान्स बघितले. मिनी ब्लॉगमध्ये ना. हॉलमध्ये कोणीच नाही, कोणीच नाही, फक्त हे एवढं एक चालू आहे फॅशन फॅक्टरी. आणि खूप कपडे तिकडं. लोड घ्यायची काही गरज नाही, काहीच टेन्शन नाही. आणि हे आमच्या बॅगा. अगं ते बाहेरूनच चोरेल जाईल. वही बोले बाहर रखो, पता नहीं कपड़ा. हाँ आएंगे ना. अच्छा, लाईन से खडे राहा, पहिले मीच आहे. 2 नंबर मी. अगं थांब, अगं इथं लाईन आहे. अगं बॅगा तरी घे. हो, तू आण इकडं. इकडे आणण्यासारख्या बॅगा घ्यायचं. सरकव ना. हे बघा, मी एवढी सगळी कपडे दिलेत आणि हे मला 10,000 कुपन देतात. एवढे कुपन आहेत. सगळे नवीन कपडे दिलेत मी. नायकी बिकीचे शूज बी सगळं दिलं. आता याच्या बदल्यात काय माल घेऊन जाते काय माहिती, मी चकना घेऊन जाते काहीतरी. हे सगळे माझे कुपन आहेत. खतम हो गया क्या रोल? हे सगळे कपडे NGOला जातात. सो तुम्ही पण या तुमच्या घरातले कपडे घेऊन. 30 एप्रिलपर्यंतच आहे. आणि हा व्हिडिओ मला माहीत नाही कधी पोस्ट होईल. आले मॉलमध्ये आशुतोषसाठी हे ॲडिडासचे शूज घेतले आहेत आणि पप्पांसाठी हां चालेल, तसे पण चालतील. पण ब्लॅकमध्ये नाही आहे का? ब्ल्यू वगैरे नको आहे. हां, ब्लॅकवाले त्याच रेंजमध्ये हवेत का? इकडे कसं आहे, म्हणजे 4,000चा एखादा शूज असेल तर त्याच्यात 50% ऑफ, प्लस आपण जे काही आणलं त्याचे 300 ऑफ. मग असं सगळं आहे. म्हणजे टोटल बरेच पैसे जातात, पण हे कळून येत नाही आहे का, तर आपण आपले पैसे, मला बघा 10,000चे कुपन भेटले, पण मग मला अजून 10,000 एक्स्ट्रा टाकून त्याचे कपडे घ्यायला लागतील. म्हणजे कळतं आहे ना तुम्हाला कसा. आता याला व्हॉइस ओव्हर करणार आहे. आता उचलत नाही. हा बोल. खायला बसलोय मी आणि पप्पा बोलले तर पप्पाने सांग नाटकाची प्रॅक्टिस करायला. अगं तुला बोर झाले तर तंगडे दुखतात, ठेव, आम्ही खायला घेतले आता. आम्ही आता गाडीसाठी आलोय, ओलासाठी बाहेर खाऊन देऊन झाले आमचं. हा, ए सगळ्यांनी एक फोटो काढू. सो फायनली आम्ही गाडीत बसलोय, रिटर्न घरी. हे केलं नाही, हे येणार आहे सगळं. कसं वाटलं? खूप थकले, पण शॉपिंग खूप केली आम्ही. खूप केली. शेवटी खूप केली. हा, तिकडे जे दिले होते ना कपडे ते सगळे घेतले आम्ही रिटर्न. नाही, बाय वन गेट फ्री जेव्हा घेतलं तेव्हा आम्हाला जीव आला. सुकून. फायनली आम्ही आता उतरलोय आणि बॅगा घेऊन चाललो. सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांनी रिटर्न आणल्या. एकाने कपडे नाही दिली. मला हे पिंपल बघा काय, साक्षी आपण सगळं पिंपलनी भरलो आम्ही दोघी. ही 2 दिवसापूर्वी मला बोलत होती, आता हिला आलंय. आणि कोण इथं मग चांगलं दिसतंय तुला नाही वहिनी. चला बाय बाय बाय. हा, ती सोबतच आहे. बाय. परत जाऊ कुठेतरी ट्रिप काढू. वैष्णवी परत ट्रिप काढू, परत कंगालू. आता आम्हाला घरी जायचं. आमची स्कूटी खूप तापली. फायनली माझी स्कूटी बंद पडली. काय झाले काय माहित तिला. सकाळी येताना बरोबर आलो होतो. आता या दादाने कामाला लागले. साक्षी चल घरी. भाऊ येते ना पाणी घेऊन. त्याची तरी पण नसती झाली आता ही झाली. बाबा पाणी तरी आणायचं काय करायचं. अजून नाही झाली चालू. प्लीज पाणी आणा. स्कूटी चालू का होत नाही हे. बाई तिचे कपडे पडले. आता दिवस खराब आहे यार. साक्षीच्या घरी चाललो आम्ही आता.
स्कूटी नाही चालू होते, बॅटरी उतरली पूर्ण. किती मोठा ब्लॉग होईल. ओव्हर ऍक्टिंग नाही. केलेली की खूप खुश आहे, खूप खुश आहे ओला आता पोपट झाला. आता पोपट झालं. आम्ही दोघी गेलो आणि कधी कांड नाही झाला असं कधीच होत नाही. आता कोणाला घेऊन जायला वाटत नाही, पण वैष्णवीला पण काही त्रास झाला नाही, हिला पण काही त्रास झाला नाही, मग ठीक आहे. आलो थँक्यू. सो फायनली मी घरी आली आहे. साक्षीच्या पप्पांनी आम्हाला सोडलं. माझी स्कूटी साक्षीच्या बिल्डिंगच्या इथंच आहे. तर माझा भाऊ मला बोलला की मी घेऊन येतो ती स्कूटी नंतर. आले बाबा एकदाची. आणि मला म्हणजे सगळ्यांनाच आशुतोषचे शूज जे होते ना ते खूप आवडले. ॲडिडासचे शूज आहेत. लेट मी शो यू. हे बघा, हे शूज आहेत ते. जाऊ द्या, खूप मजा केली. सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी आल्यापासून तोंड नाही धुतलं आहे, वॉच नाही काढलं आहे, फक्त कपडे चेंज केलेत आणि बसले. मला माझी ही जी गळ्यातली चैन आहे ना ती तुटली आहे. तर ती मी तिला रिपेअर नाही करणार आहे. आता चांदीची चेन कोण रिपेअर करतं. सो मी ती एक्सचेंज करून दुसरी चेन घेऊन येणार आहे. दाखवेन तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये वगैरे कशात तरी बघायला भेटेल. सो आय एम एंडिंग दिस व्हिडिओ. आणि सगळ्यांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब न करता प्लीज जाऊ नका. ओके, बाय बाय.